स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्य बदलून टाकणाऱ्या नशीबवान राशी नक्की बघा, गहीवरून जाल. नमस्कार. आपल्या स्वामी नाद यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच भक्ताच्या हृदयात शांततेची लहर पसरते. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी वेळोवेळी संकटातून तारलं, अंधारातून प्रकाशाकडे नेलं. त्यांचा संजीवनी स्पर्श लाखो आयुष्यांमध्ये चमत्कार घडवून गेला. आजही स्वामी समर्थ जिवंत आहेत, भक्तांच्या श्रद्धेत, त्यांच्या अनुभवांमध्ये आणि विशेषतः त्यांच्या कृपेच्या झरणीत न्हालेल्या राशींमध्ये. होय, तुमची राशी सुद्धा त्यात असेल. भारतीय ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य नाही, तर आत्मशोधाचा मार्ग आहे. आपल्या जन्मराशीमध्ये दडलेले गुण, आव्हाने आणि योग हे आपल्याला आध्यात्मिक पातळीवरही घडवत असतात. काही राशी स्वाभाविकच जास्त भावनाशील, भक्तिमय आणि गुरुकृपेची पात्र असतात. स्वामी समर्थ सर्वांवर कृपादृष्टी करतात, पण काही राशी ज्या जणू त्यांच्या चरणाशी आधीच जोडल्या गेलेल्या असतात. त्या राशींना, त्यांच्या भक्तीच्या प्रकृतीला आणि त्यांच्या जीवन घटनांना आपण आजच्या लेखात उलगडणार आहोत. स्वामी समर्थांच्या विशेष कृपेला पात्र ठरणाऱ्या राशी. 1. कर्क राशी. भावना, प्रेम, करुणा आणि मातृत्वाचं प्रतीक. का मिळते विशेष कृपा? या राशीच्या व्यक्तींमध्ये अपार भक्तिभाव असतो. ते स्वामींच्या चरणी मनापासून झुकतात. त्यांचं हृदय निर्मळ आणि शुद्ध असतं. स्वामींच्या कृपेचा अनुभव, अडकलेली कुटुंब समस्या अचानक सुटते. मानसिक त्रासांवर आत्मिक शांतीचा उपाय, स्वप्नात दर्शन, मंत्र ऐकू येणे, मातृसदृश सौख्य लाभते. स्वामी म्हणतात, जो भक्त कुटुंबासाठी झिजतो त्याच्यावर माझा आशीर्वादाचं छत्र कायम असतं. 2. मीन राशी. अध्यात्म, स्वप्न, भावना आणि तितकीच गूढता. का मिळते विशेष कृपा? मीन राशीचे लोक अध्यात्माकडे लवकर वळतात. स्वप्नात संकेत, दैवी अनुभव यांना ते खुलं मन ठेवून स्वीकारतात. त्यांचं अंतर्मन जागृत असतं. कृपेचा अनुभव, ध्यानधारणेमध्ये सहज समाधान, एखादी शक्ती नेहमी मार्गदर्शन करत आहे अशी भावना. संकटात अडखळलेल्या आयुष्याला दिशा. देवघरात अचानक समृद्धी, शांती अनुभव. मी फक्त त्यालाच भेटतो जो शांत मनाने माझी वाट पाहतो. स्वामी समर्थ. 3. धनु राशी. ज्ञान, धर्म, गुरु आणि प्रवास यांची राशी. का मिळते विशेष कृपा? गुरुभक्ती हीच यांची ओळख. गुरुची आज्ञा प्रमाण मानणारे, स्वामी समर्थांना आपल्या अंतःकरणाचा गुरु मानणारे असंख्य धनुराशीचे भक्त. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव, जीवन दिशा स्पष्ट होते. नीतिनिष्ठ निर्णय, गुरुवाक्याचे पालन करताना अनुभव येणारी ताकद. गुरु म्हणजे चालण्याचा प्रकाश, स्वामी समर्थ म्हणजे त्या प्रकाशाचा महासागर. 4. वृषभ राशी. स्थैर्य, सेवा, श्रद्धा आणि संयमाचे प्रतीक. का मिळते विशेष कृपा? ही राशी मेहनती आणि सहनशील असते. त्यांना गुरुला समर्पण करणे आवडते. स्वामींच्या चरणी सेवा करणं हे यांचं जीवनसत्व. स्वामींच्या कृपेचा अनुभव, आर्थिक अडचणींमधून चमत्कारी मार्ग, आरोग्याशी निगडीत अडथळ्यांवर मात, घरात देवत्व निर्माण होणे, स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर जाणवणारी ऊब आणि समाधान. जो गोडीने माझं नाव घेतो त्याच्या घरात मी वस्ती करतो. 5. कन्या राशी. शिस्त, सेवा, समर्पण आणि तपस्या. का आहे ही राशी विशेष? कन्या राशीचे लोक खूप आत्मशोधी असतात. त्यांना सत्य काय याची उर्मी असते. स्वामींच्या शिकवणींना ते क्रियात्मकतेने अंगीकारतात. स्वामींच्या कृपेचा अनुभव, साधनेसाठी अनुकूल ऊर्जा मिळते. आरोग्यविषयक त्रास दूर होतात. कुटुंबात स्वामी भक्ती वाढते. छोटी सेवा मोठा फळ. शुद्ध सेवा म्हणजेच माझी भक्ती. स्वामी समर्थांच्या कृपेची लक्षणे. 1. स्वप्नात किंवा ध्यानात दर्शन. 2. अनपेक्षित संकटातून सुटका. 3. भावनिक गहिवर येणे, विशेषतः स्वामींचं नाव घेताना. 4. घरात शांती, समृद्धी आणि देवत्वाचा अनुभव. 5. अचानक अडलेली कामे होणे. 6. कोणीतरी पाठीशी आहे ही स्पष्ट भावना. स्वामी समर्थ सर्व भक्तांवर एक समान कृपा करतात, पण काही राशी ज्या अधिक भक्तिभाव ठेवतात त्यांच्यावर त्यांच्या कृपेचा अनुभव अधिक खोलवर जाणवतो. कर्क, मीन, धनु, वृषभ आणि कन्या या राशी खास आहेत, पण कृपेचं गुपित हे राशीत नाही तर श्रद्धेत आहे. तुमचं हृदय जर भक्तीने भरलेलं असेल तर स्वामी समर्थ तुमच्यावर कृपाच करणार, मग तुमची राशी काहीही असो. स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्यच बदलून जातं. फक्त एकदा श्रद्धेने त्यांच्या नावात बुडून पहा. तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मन गहिवरेल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.